की नाहीत पिलांची उंची एवढी हा. आणि झाडांची उंची अशी असं बघितलं तर ही सगळी झाडं आतमध्ये एकदम सुंदर आहे है का नाही. वाढ एकदम छान आहे. तो विषय काय आहे की बांधाच्या कडची जी झाडं आहेत थोडीशी एक दोन दोन एक एक तर ही थोडस बसलेलं आहे नाही असा विषय नाही. पण बांधाच्या कडेने का बसतं काय होतं ह्याचं काय आपण सांगायची गरज नाही. खूप शेतकऱ्यांना माहिती आहे की बांधाच्या कडेची केळी थोडस हा म्हणजे तिथं रान वगैरे चोपलेलं असतं दाबलेलं असतं आणि आतलं रान थोडंसं वाजलेलं असतं त्याच्यामुळं हे फरक आपल्याला दिसते. अशा पद्धतीने आहे घोगरे सर. आजची तारीख आहे 23 नोव्हेंबर 2025. आजची तारीख आहे 30/1/2026. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. तानाजी सदाशिव वलटे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आणि आजची तारीख किती आहे? आज तारीख 18 18 मार्च 2026. आता तुम्ही ज्यावेळेस आपल्या रामेश्वर घोगरे सरांकडून ह्या प्लॉटसाठी मार्गदर्शन घेतलं पूर्वावस्थेची तारीख आहे काहीतरी 30 जानेवारी 2026 बरोबर आहे? हो, नाही, हो. 30 जानेवारी 2026. हं. त्याच्या अगोदर लागण केलं बी आपल्याकडे फोटो आहे तर हा हा हा. शूटिंग आहे थोडेस. हाय हाय. हा त्याच्यानंतर 30 जानेवारी 2000. म्हणजे ती 30 जानेवारी 2025 ची दुसरी अवस्था हा आणि त्याच्या अगोदरची पूर्वावस्था आणि आज तिसरी अवस्था. तिसरी अवस्था. बरोबर आहे नाही? बरोबर. आता तुम्ही तुमच्या पद्धतीमध्ये हे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन ऍड केलं. आता मला काय म्हणायचंय तुम्ही ऍड केल्यामुळं जी थोडंसं थंडीमध्ये केळीनी वय खाणं पोगानं निघणं पाहिजे असा किंवा आत्ताच्या परिस्थितीला टेम्परेचरला बळी जाणं आता तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये फक्त ऍड केलंय आणि सोडलंय जमिनीतून हो. जे काही डोस आहेत आणि स्प्रे हो. आता बघितलं तर केळी शेवंचीला आहे. हो. पण आज जरी बघितलं ना शेजारी तरी आपल्याला दिसते. कॅमेरा आणा ना काढून ना थोडस घेऊ म्हणजे बारीक. आता तुम्ही ही पिल्लं कापली नाही तर ही पिल्लं बघितली तरी एवढी झाली. हो. ही पिल्लं कापली नाहीत पिलांची उंची एवढी हा. आणि झाडांची उंची अशी असं बघितलं तर ही सगळी झाडं आतमध्ये एकदम सुंदर आहे है का नाही. वाढ एकदम छान आहे. तो विषय काय आहे की बांधाच्या कडची जी झाडं आहेत थोडीशी एक दोन दोन एक एक तर ही थोडस बसलेलं आहे नाही असा विषय नाही. पण बांधाच्या कडेने का बसतं काय होतं ह्याचं काय आपण सांगायची गरज नाही. खूप शेतकऱ्यांना माहिती आहे की बांधाच्या कडेची केळी थोडस हा म्हणजे तिथं रान वगैरे चोपलेलं असतं दाबलेलं असतं आणि आतलं रान थोडंसं वाजलेलं असतं त्याच्यामुळं हे फरक आपल्याला दिसते. अशा पद्धतीने आहे घोगरे सर. खाली बसून बी तुम्ही जाऊ शकता. बुंदे वगैरे छान आहेत काय नाही अडचण. आणि सगळ्यात महत्वाचं जी जमीन भुसभुशीत असते ती कशी बघा अशा पद्धतीने जमीन सुद्धा सहज हात घातला तर बुसबुसते म्हणून चांगलं सगळं. कुठं जरी हात घातला तरी ती लक्ष देणार आहे. हो का मुळी मग आपल्या बरोबर ज्या काही लागणीत ती लागण आणि आपल्या लागणीत एक वेगळी तफावत म्हणलं तुम्हाला काय जाणवते? लय फरक आहे. उंचीत जर म्हणायचं म्हणलं तर आपण त्यांच्या बरोबरीला आहे का खाली? नाही वर आहे आपण जास्त फाईट आपल्या बरोबर आहे त्यांच्यापासून आपण फूट दीड फुटाने फाईट आहे जास्त. म्हणजे थोडक्यात जी काय थंडीमुळं टेम्परेचरमुळं जी काय केळी वय खाती तर इथं जर आपण सहज कशी नजर टाकली तर केळीने वय खाल्लेलं नाही. म्हणजे तुम्ही हे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेऊन समाधानी? हो. ओके. दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.